हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. तुम्ही एक काम करा, पहिले आपली एनर्जी एक्सचेंज करा. आता एनर्जी एक्सचेंज कशी करायची, तर चॅनलला फॉलो करा, म्हणजे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. कारण विदाऊट एनर्जी एक्सचेंज ही रीडिंग बघण्यात काही अर्थ नाही. 100% व्यर्थ आहे ही रीडिंग. तर तुम्हाला ही रीडिंग लागू करून घ्यायची असेल, तुमच्या भविष्याचे संकेत तुम्हाला माहिती करून घ्यायचे असतील, तर त्यामुळे तुमचे तरंग इथे पोचणे गरजेचे आहे. चॅनलवरती तुमची हजेरी लागणे गरजेचं आहे. त्यामुळे येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या प्रत्येक रीडिंग तुम्हाला तुमच्या जीवनाशी तंतोतंत तुम्हाला सल्ला मिळेल. तुमच्याशी लपलेले पैलू तुमच्या समोर उघडे होतील. तर तुमच्या जीवनाचं सत्य तुम्हाला इथे माहिती पडणार आहे. त्यामुळे आपली एनर्जी एक्सचेंज करून टाका. आता तुम्ही एक काम करा, माझ्या हातांवर कार्ड शफलिंग करत असताना तुमचं लक्ष पूर्ण केंद्रित करा माझ्या हातांवर, आणि या कार्ड्सवर सुद्धा लक्ष केंद्रित करा आणि युनिवर्सला प्रार्थना करा मनातल्या मनात, की माझ्यासाठी असा काय महत्त्वाचा सल्ला आलेला आहे, काय संदेश आलेला आहे माझ्यासाठी, तो मला सांगण्यात यावा कृपा करून. नमस्कार कर्क राशी. आता आपण बघूया तुमची एनर्जी काय सांगते, मला काय दाखवते इथे. पहिली गोष्ट इथे मला दिसते ती तुमच्या कर्माचे चक्र आणि नशिबाची मोठी कलाटणी. तुमच्या जीवनात सध्या जे काही घडत आहे ते अचानक किंवा योगायोगाने घडत नाहीये. विश्वाचे एक मोठे चक्र, डिवाइन व्हील तुमच्यासाठी फिरत आहे. गेल्या काही वर्षात तुम्ही जे कर्म केले, जे सोसले आणि सहन केले, त्या सर्वांचा हिशोब पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. नशीब आता एकाएकी एक कलाटणी घेणार आहे, ज्यामुळे जुने सगळे वाईट दिवस तुमचे मागे पडतील. तुमच्या अंतरात्म्यातून तुम्हाला सतत एक हाक ऐकू येत असेल, की आता बस झालं, मला माझे आयुष्य बदलायचे. हा तुमचा अंतर्गत जागृत झालेला आवाज आहे. भूतकाळातील चुकांचे प्रायश्चित्त संपले आहे. आता स्वतःला माफ करून एका नव्या ऊर्जेसह उभे राहण्याचा हा संदेश आलेला आहे. जबाबदाऱ्यांचे ओझे आणि मानसिक पिंजरा. सध्या तुम्ही अशा अद्भुत मानसिक संघर्षामधून जात आहात. एकीकडे तुम्ही जबाबदाऱ्यांचे इतके प्रचंड ओझे वाहत आहात की तुमची पाठ टेकली गेली. आता कुटुंबाची काळजी, भविष्याची चिंता, पैशाची ओढाताण किंवा एखाद्या नात्याला टिकून ठेवण्याची ती चाललेली तुमची धडपड, या सगळ्यात तुम्ही स्वतःलाच विसरून गेला आहात. तुम्ही इतरांचे ओझे वाहता वाहता स्वतःच खचला आहात. पण याहूनही मोठी गंभीर गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःभोवती एक भीतीचा आणि नकारात्मकतेचा पिंजरा तयार केलेला आहे. तुम्हाला असे वाटते की तुम्ही चहूबाजूनी कोंडीत सापडला आहात. तुम्हाला कोणताही मार्ग दिसत नाहीये आणि तुमचे हातपाय बांधले गेलेत. पण हात केवळ तुमच्या मनाचा भ्रम आहे. तुम्ही स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आहे. वास्तवात या पिंजऱ्याला भिंत नाहीच. तुम्ही ज्या दिवशी मनातील भीती आणि माझं काही खरं नाही आता हा विचार सोडून द्याल, त्याच सेकंदाला तुम्ही यातून मुक्त व्हाल. परिस्थिती जितकी कठीण दिसते आहे तितकी ती नक्कीच नसते. अंतर्गत सिंहावर नियंत्रण मिळवण्याची ताकद आणि आत्मसंयम आलाय तुमच्यामध्ये. या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला कोणत्याही बाहेरील मदतीची किंवा शारीरिक शक्तीची गरज नाही. तुमच्या आत एक प्रचंड आध्यात्मिक सिंह दडलेला आहे. तुमच्यात कमालीची सहनशक्ती आणि मानसिक ताकद आहे. सध्या गरज आहे ती तुमच्या स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची. जेव्हा राग, अस्वस्थता, असुरक्षितता किंवा संशय तुमच्या मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा तुम्हाला शांत राहायचे आहे. सध्याच्या काळात कोणतीही घाईगडबड करू नका. तुमच्या आयुष्यात अति तेथे माती होत आहे. भावनांच्या आरी जाऊन वाहून जाऊ नका आणि पूर्णपणे प्रॅक्टिकल होऊन विचार करा. पण जास्त क्रूरही होऊ नका. तुमचे मन आणि तुमची बुद्धी, हृदय आणि मेंदू यामध्ये एक सुवर्ण मध्य म्हणजेच समतोल साधा. तुमचे विचार जितके शांत असतील, संयमी असतील, तितकीच संकटांची तीव्रता कमी होईल. हा सगळा खडतर प्रवास तुम्हाला एक अतिशय सुरक्षित आणि आनंदी धाव्यांकडे घेऊन जात आहे. तुमच्या घरामध्ये स्थैर्य आणि दैवी न्याय होताना दिसत आहे मला इथे. तुमच्या आयुष्यातील वादळ आता शांत होणार आहेत. ज्या पायाभूत सुखासाठी तुम्ही वर्षानुवर्ष धडपडत आहात, जसे की हक्काचे घर, कौटुंबिक शांतता किंवा एखादे मजबूत नाते, ते तुम्हाला मिळणार आहे.
तुमच्या घरात लवकरच आनंदाचे, उत्सवाचे आणि यशाचे वातावरण निर्माण होताना दिसतंय. रखडलेली शुभ कार्य मार्गी लागतील. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वाचा न्याय, डिवाइन जस्टिस कधीही चुकत नसतं. उशिरा मिळतो पण मिळतोच न्याय. ज्या लोकांनी तुमच्यावर अन्याय केला, ज्याने तुम्हाला कमी लेखले, त्यांना त्यांचे कर्म नक्कीच फेडावे लागतील. तुम्हाला तुमचा हक्क मिळेल. जर तुमची कोर्टाची कामे, सरकारी कामे किंवा मालमत्तेचे वाद सुरू असतील तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. तुमची प्रामाणिकपणाची आणि कष्टाची किंमत आता या सृष्टीला द्यावीच लागणार आहे. तुमच्या आयुष्यात काही विशिष्ट प्रकारच्या घटना किंवा त्रास वारंवार घडत आलेले आहेत. भूतकाळातील जुने पॅटर्न, तोच पॅटर्न आणि तीच कर्माची पुनरावृत्ती. संपलं की परत तेच जुनं येणं, परत जाणं, परत येणं, परत जाणं. तीच घटना, तेच लोक. एखादी विशिष्ट परिस्थिती तीच निर्माण होणे, असं काहीतरी घडतंय. उदाहरण, एकाच पद्धतीचे लोक आयुष्यात येणं किंवा ठराविक काळाने तोच मानसिक त्रास होणं किंवा प्रत्येक वेळी यश अगदी तोंडाजवळ येऊन हुकणं. हा तुमचा कर्माचा एक लूप आहे. कार्मिक लूप बोलतात याला. निसर्ग तुमची परीक्षा घेत आहे की तुम्ही जुन्या चुकांमधून काहीतरी शिकलात की नाहीत. आता वेळ आली आहे या जुना पॅटर्न कायमचा तोडण्याची, कैची मारण्याची. जेव्हा तुम्ही या जुन्या पद्धतीने विचार करणे बंद कराल ना, तेव्हा ते चक्र चुकेल. नकळतपणे तुम्ही स्वतःला एका म्हणजेच एक बळी पडण्याची मानसिक वृत्ती तुम्ही स्वतः तयार केलेली आहे. एक विक्टिमच्या भूमिकेत नेऊन ठेवले तुम्ही स्वतःला. माझ्यासोबत असं का होतं, सगळेच लोक माझा गैरफायदा घेतात, माझं नशीब असं खराब का आहे, या विचाराने तुम्हाला ग्रासले. ही मानसिकताच तुम्हाला तुमच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठा अडथळा आहे. कार्ड इथे मला स्पष्ट दाखवत आहेत की परिस्थितीने तुम्हाला बांधलेले नाही, तर तुमच्या विचारांनी तुम्हाला जखडून ठेवलेत, पायात साकळ्या घातल्यात. ज्या दिवशी तुम्ही इतरांना दोष देणे बंद करून स्वतःच्या आनंदाची जबाबदारी स्वीकारायला घ्याल, त्याच दिवशी तुमच्या हातातील बेड्या गळून पडतील. तुमच्या आत सध्या एक मोठे युद्ध सुरू आहे. इच्छाशक्ती विरुद्ध भावनांचा संघर्ष होतोय. तुमची बुद्धी आणि इच्छाशक्ती तुम्हाला सांगते की उठ, कष्ट कर आणि परिस्थिती बदल. पण तुमच्या तीव्र भावना, जुन्या दुखणी, आठवणी, अंतर्गत भीती तुमचे पाय मागे ओढत आहे एका बाजूला. हा संघर्ष तुमच्यातील ऊर्जेचा अपव्यय करत आहे, नाश करत आहे. तुम्हाला तुमच्या वासना, राग आणि आळस यावर ताबा मिळवावा लागेल. तुमच्यातील पशु म्हणजेच काय, तर तुमचा इगो, लोअर इगो वर तुम्हाला दैवी गुणांना विजय मिळवून द्यावाच लागेल. तुम्हाला या गोष्टीवर काम करावं लागेल स्वतःवर. नात्यांच्या बाबतीत तर तुम्ही सध्या एका अतिशय महत्वाच्या टप्प्यावर आहात. तुम्ही लोकांमध्ये राहूनही आतून प्रचंड एकटे आहात. तुम्हाला ज्यासाठी तुम्ही अहोरात्र कष्ट उपसले, त्यांनी तुमच्या कष्टाची किंमत ठेवली नाही. हा बोचणारा विचार तुमच्या मनामध्ये आहे. नातेसंबंधातील सत्य आणि डिटॅचमेंट, अलिप्तता ही कहाणी सुरू आहे. आता विश्वाचा संदेश असा आहे की तुम्ही लोकांकडून अपेक्षा ठेवणे पूर्णपणे बंद केले पाहिजे. नात्यांमध्ये राहूनही मानसिकदृष्ट्या अलिप्त व्हायला शिका. जेव्हा तुम्ही अपेक्षा शून्य कराल स्वतःकडून, तेव्हाच तुम्हाला कोणीही दुखावू शकणार नाही. सेल्फ लव्ह करा, स्वतःवर प्रेम करा. इतरांची गरज मला आहे असं दाखवून देऊ नका. स्वतःलाही एकटे राहायला शिका, स्वतःमध्ये खुश राहायला शिका. तुम्हाला ऊर्जा शुद्धीकरणाची गरज आहे, एनर्जी हिलिंगची. तुमचे विचार आणि तुमची आभा म्हणजे ओरा सध्या खूप दूषित आणि जड झालेली आहे. नकारात्मक विचारांमुळे तुमच्या शरीरातील ऊर्जेचा प्रभाव, तुमचे साती चक्र विस्कळीत झालेले आहे शरीरामधले. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखांपर्यंत जेवढे 7 चक्र आहेत आपल्या शरीरामध्ये, तेवढे सगळे तुमचे विस्कळीत झालेले आहेत पूर्णपणे. म्हणून तुम्हाला सतत आळस, थकवा किंवा अस्वस्थता जाणवते. तुम्हाला आता स्वतःला हील करण्याची गरज आहे. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा, ध्यान करा किंवा फक्त शांत बसा. यामुळे तुमची ऊर्जा पुन्हा संतुलित होईल, हळूहळू तिच्या स्तरावर येईल. अग्नी आणि पाणी या 2 तत्वांचा वापर करून स्वतःला शांत करण्याचा हा काळ आहे.
तुमच्या जीवनात अंतिम न्याय आणि सत्याचा विजय होणारच होणार आहे. तुम्हाला सध्या असे वाटत असेल की वाईट लोकांचे चांगले होते आणि तुमच्या प्रामाणिकपणाला काहीच किंमत उरलेली नाही. पण थांबा, दैवी न्याय प्रक्रियेत आहे. ज्याने तुमचे मन दुखावले, तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना त्यांच्या कर्माची फळे अतिशय कठोरपणे मिळतील. तुम्हाला स्वतःहून कोणाचाही बदला घ्यायची गरज नाही. निसर्ग स्वतः तुमच्या बाजूने उभा राहून न्याय करेल. तुमची निर्दोषता आणि तुमचे सत्य जगासमोर येईल. तुमच्या आत्म्याला सध्या सर्वात जास्त भिडतील. याचे कारण असे आहे की तुम्ही खूप दीर्घकाळापासून अन्याय सहन केलेला आहे. ज्या लोकांवर तुम्ही जीवापाड विश्वास ठेवला, त्यांनीच तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला. तुमचे मन आतून ओढून सांगत आहे की आता या अन्यायाचा शेवट झालाच पाहिजे. तुमच्या या संपूर्ण परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि नशिबाचे चक्र तुमच्या बाजूने फिरवण्यासाठी 3 अत्यंत प्रभावी आणि गुप्त आध्यात्मिक उपाय सांगत आहे, ते नीट समजून घ्या. पहिला उपाय म्हणजे कर्माचा हिशोब विश्वावर सोपवा. जस्टिस रिच्युअल. तुम्ही स्वतःहून कोणाचाही बदला घ्यायचा नाहीये, कारण तुम्ही बदला घ्यायला गेला तर ऊर्जा तुमचीच वाया जाणार आहे. उपाय काय करा, दररोज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं डोळे बंद करा. मनात विचार आणा की ज्या लोकांनी माझं मन दुखावलं, त्यांना आणि त्यांच्या कर्माला मी विश्वाच्या म्हणजेच युनिव्हर्सच्या गॉडच्या स्वाधीन करत आहे, देवाच्या. आता निसर्गच माझा न्याय करेल. मी काही करणार नाही. मी माझा घोंगडं झटकून दिलंय देवावर. तेच करतील आता काय न्याय करायचंय असं म्हणा. परिणाम काय होईल तर हा विचार तुमच्या मनातील ओझे क्षणात हलका करेल आणि निसर्गाची न्याय प्रक्रिया वेगाने सुरू होतील. तुमचे तरंग पोचतील ब्रह्मांडाशी. दुसरा उपाय मानसिक पिंजरा तोडणे आणि आभास शुद्धीकरण. म्हणजेच काय तर तुमची सध्या ऊर्जा जड आहे खूप आणि दूषित झालेली आहे. नकारात्मक विचारांचे जाळे तोडण्यासाठी पंचतत्वांचा वापर तुम्हाला करावा लागेल. दररोज आंघोळीच्या पाण्यात थोडे खडे मीठ टाकून आंघोळ करायला सुरुवात करा. शनिवारी संध्याकाळी तुमच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने अँटी क्लॉकवाईज 7 वेळा एक पाण्याचा नारळ किंवा कापूर ओवाळून तो घराबाहेर टाका किंवा जाळा. परिणाम काय होईल, यामुळे तुमची भोवती असलेली नकारात्मक ऊर्जा एव्हिल नष्ट होईल आणि डोकेदुखी किंवा मानसिक ताण कमी होऊन रात्री शांत झोप लागेल. तिसरा उपाय अंतर्गत सिंहाची शक्ती जागृत करणे. स्ट्रेंथ फ्रिक्वेन्सी. तुमच्यातील इच्छाशक्ती आणि आत्मसंयम वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्या चक्रांवर काम करावं लागेल. काय करायचं, काय उपाय तर दररोज सकाळी किमान 10 मिनिटं रम या बीजाक्षराचा जप करा. रम हा जप तुमच्या मणिपूर चक्राला म्हणजे सोलर प्लेक्सस चक्र जागृत करतो. त्यामुळे मनातील भीती, असुरक्षितता आणि आळस कायमचा निघून जातो. भावनांच्या आहारी न जाता तुम्ही योग्य आणि प्रॅक्टिकल निर्णय घेऊ शकाल. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.